मास्तर सोडामध्ये प्रार्थना करू लागली, हे जगदीश्वरा, सूर्यासारखं एक तेजस्वी काहीतरी माझ्याकडं धावत येत आहे आणि मला संरक्षण द्या, मला जाणील आणि माझ्या उदरातील पांडवांचा वंशाचा दीप माझा. पुराणाची रचना केली विशेष अधिकारी म्हणून शुकाला ती कथा शिकवली. विरक्तला येथे वेळ लावणारी कथा, लीला विरागी भगवान गोपाल कृष्णाच्या चरणी अनुरागी झाली. शौनकांनी शुक उत्तर देत होती आणि त्यावेळेस तुकाराम बाबांच्या वर्ष श्राद्धानिमित्त संजू भावनी आणि विजय भावनी आणि पद्माकर भावनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ भागवत कथेचं आयोजन केलेलं आहे. किती भाग्यवान आहे. आणि परीक्षिताला ही कथा सांगत असताना जन्म कार्य आता सांगतात आणि त्याला मोक्ष कसा मिळाला हेही सांगतात. या कथेमध्ये भगवंताची सर्व अवतार लीला हे प्रगट होईल. गोपाल पांडवांच्या नेत्रीमध्ये अस्वस्थाम्याने ठार मारले. अस्वस्थाम्याचं अर्जुनाने शुद्ध मृत्यू केलं. आत्मरक्षणासाठी अस्वस्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडलं. अर्जुनाने ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला. गुरुपुत्र ब्राह्मण तिची मुद्रा भयभीत झालेली आहे, डोळे विस्फारलेले आहे. भगवान गोपाल श्रीकृष्ण समजून चुकले. हा अस्वस्थाम्याचा जळफळाट होता. अर्जुनाला दया आली, त्याला सोडून दिलं. पण त्याचा देश नष्ट झाला नव्हता. उत्तरेच्या गर्भावर त्यांनी ब्रह्मास्त्राचा पुन्हा प्रयोग केला. दादा, उत्तरेच्या गर्भाचे रक्षण भगवान गोपाल कृष्णाने सूक्ष्म रूपाने गर्भाच्या भोवती सुदर्शन चक्रासहित सतत फिरत राऊड केलं. ब्रह्मास्त्र सुदर्शनाला विलीन झालं. दादा, आणि उत्तरेच्या गर्भात कोण होता दादा? शौनकादिक ऋषीजन हो, तोच हा परीक्षित राजा होता. कोणती त्यावेळी कृष्णाची स्तुती करून म्हणाली, कृष्णा, आम्हाला प्रत्येक संकटाच्या वेळी तू देण्यात अर्जुनाचा बेत होता. द्रौपदी अल्पहीन एक जननी, तिचे त्यांचा सन्मान करावा व सोडून द्यावं असा हट्ट धरला. अर्जुनाला विप्रवधापासून परावृत्त केलं. भीमाने मात्र त्याला मारावं असं सांगितलं. अस्वस्थाम्यांचा मस्तकावर एक दिव्य मणी होता, तो काढून घेऊन अर्जुनाने त्याला सोडून दिलं. भारतीय युद्धानंतरची कथा आहे. अभिमन्यूला रणात विरंगती